हॅलो मित्रांनो, मी आहे सूरज आयतवडे. मी आज निघणार आहे अंबरनाथवरून ठाण्याला. तर मी अंबरनाथ स्टेशनला आत्ता पोहोचलो आहे. स्टेशनवर भयानक गर्दी पाहून असं वाटत होतं की आज ट्रेनमध्ये आम्हाला जागा भेटणार की नाही. तरी पण गडबडीत कसं तरी जाऊन जागा आम्ही मिळवलीच आणि सीट मिळाली, तेही खिडकीकडेला. मस्तपैकी वाऱ्यामध्ये आधीमध्ये डुलकी पण घेत होतो. ठाण्याच्या स्टेशनला पोचल्यानंतर ॲक्सेलेटरवरही गर्दी बघा. सगळं गर्दी पाहून मी तर घाबरून सगळ्यात मागेच थांबलो. सगळ्यात नंतर जायचं ठरवलं मी तर. मी आता एस्केलेटर चढून स्कायवॉकवर आलेलो आहे. स्कायवॉकवर आल्यावर सुद्धा बघा वरती किती गर्दी आहे. ठाणे एक मोठं रेल्वे स्टेशन आहे, त्यामुळे ते गर्दीही भरपूर असते. स्टेशनच्या बाहेर पडल्यानंतर हा बघा मोठा बस डेपो आहे. यालाच TMT असे म्हणतात, म्हणजेच की ठाणे म्युनिसिपल ट्रान्सपोर्ट. TMT डेपोच्या खाली असा तळमजला आहे. तिथे रिक्षा आणि टॅक्सी स्टँड आहेत, ज्यामुळे रेल्वे स्टेशनमधून बाहेर पडलेल्या प्रवाशांना थेट इंटरसिटीमध्ये कुठेही प्रवास करता येतो. जिथे हजारो प्रवासी दररोज रिक्षा, टॅक्सी किंवा TMT बसेससाठी थांबतात. तर ठाण्यामध्ये आम्हाला जायचं होतं बालकुंपाडा येथे. तर बालकुंपाड्याला जाण्यासाठी आम्ही रिक्षा बघत होतो. इथे 2 प्रकारच्या रिक्षा असतात, एक स्पेशल रिक्षा आणि मीटरवाली रिक्षा. मीटरवाली रिक्षा लाईन जास्त असल्यामुळे आम्ही स्पेशलच बघत होतो. ठाणे स्टेशनवरून बाहेर पडल्यानंतर इथं मोठं मार्केट आहे, जिथे तुम्हाला कपडे, ज्वेलरी आणि भाज्या व इतर काही वेगवेगळ्या वस्तूसुद्धा भेटतात. तर फायनली 30 ते 35 मिनटं प्रवास करून आपण पोचलो शेवटी बालकुंपाडा येथे रुनवाल इराईन. आत गेल्यानंतर मी बघितलो, अरे बापरे, एवढी मोठी बिल्डिंग! मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदा एवढी मोठी बिल्डिंग बघितली. आत्ता आम्ही आलेलो आहे बिल्डिंगच्या अंडरग्राऊंडला, जिथे पार्किंगची जागा आहे. जसं बिल्डिंग मोठं आहे तसं पार्किंगची सुद्धा जागा भरपूर मोठी आहे. लिफ्टमध्ये गेल्यानंतर आम्हाला समजलं की ही बिल्डिंग आहे 40 मजली आणि आम्हाला जायचं होतं 39व्या मजल्याला. वरती घरी गेल्यानंतर बाल्कनीत जाऊन जरा नजर तर टाकूया बोललो. बघतो तर काय, बाल्कनीतून दिसणारा हा सनसेट केवळ एक दृश्य नाही, तर दिवसाचा ताण हलका करणारा एक महत्त्वाचा क्षण असा होता. मस्तच वाटलं. तर पाहुण्यांच्या घरी मी आलेलो वास्तुशांतीसाठी. तर जिथे जेवणाचा कार्यक्रम होता ना, तिथे आपण आता चाललो आहे बँक्वेटमध्ये. हे आहे बँक्वेट. इथे सगळी जेवणाची तयारी चालू आहे बघा. मी, मामा आणि माझा मेहुणा इथे येऊन जरा तयारी वगैरे जेवणाची कशी चालू आहे हे बघत होतो. जेवण झाल्यानंतर पटकन आपलं मटेरियल घेऊन घरी जायचं म्हणून वरती गेलो. तर माझी एकदम रूममधल्या विंडोकडे लक्ष गेले. विंडोमधून बाहेर लक्ष गेलं तर बघतो तर काय व्ह्यू, काय मस्त होतं रात्रीचा व्ह्यू. बाहेरच्या कोणत्या तर देशातली सिटी वाटत होती असं. आधीच उशीर झालेला म्हणून वरून झटपट बॅग घेतलो आणि घरी निघायचं म्हणून बाहेर पडलो. ठाणे स्टेशनला पोचलो बरोबर 11:15 वाजता. आणि खरंच म्हणतात की मुंबई नेव्हर स्लीप. प्लॅटफॉर्मवर पोचल्यानंतर एक एक्सप्रेस ट्रेन जाणार होती. त्यानंतर मग आमची ट्रेन येणार होती, त्यासाठी वाट बघत राहिलो होतो. जाताना सुद्धा सीट भेटेल असं वाटलं, पण डोंबिवलीपर्यंत ना गर्दी कमी झाली ना सीट भेटली. चला फायनली पोचलो आपल्या अंबरनाथ स्टेशनला. स्टेशनवरून बाहेर आल्यानंतर ऑटो बघायची म्हटलं तर ऑटो काही भेटली नाही, म्हणून चालतच आलो घरापर्यंत. तर चला मित्रांनो, बाय, गुड नाईट. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.